पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। टिफिनसाठी असो किंवा जेवणासाठी एकच प्रकारची भाजी खाऊन कंटाळा येतो। आज आपण तोंडाला चव आणणारा मस्त झणझणीत असा प्रकार आज आपण गवारचा ठेचा करणार आहोत। करायला ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि खायलासुद्धा तितकी जास्त टेस्टी आहे। चला करूया गवारचा ठेचा। पाव किलो गवारचा इथे ठेचा करायला घेणार आहे। त्यासाठी इथे पाव किलो गवार घेतलेली आहे। आता गवार आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण ही छोट्या छोट्या साईजमध्ये इथे मी तोडून घेतलेली आहे। गवार जर एकदम कोवळी असेल ना तर तुम्ही सुरीने सुद्धा याला कट करून घेऊ शकता। तर कोवळी असेल ना त्याचा ठेचासुद्धा खूप मस्त होतो आणि गावठी गवारचा सुद्धा ठेचा छानच होतो। तर अशा पद्धतीने ही तोडलेली गवार आपल्याला आता थोड्याशा तेलामध्ये आपण ही परतून घेणार आहोत। म्हणजे छान डाग येईपर्यंत आपण ह्याला परतून घ्यायचं आहे। तर 1 चमचा तेल मी घातलेलं आहे। तेलावरती गवार आपली परतून घ्यायची आहे। अगदी डाग पडेपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत। त्यामुळे पटकन ही शिजला पण जाते आणि आपल्याला पुन्हा शिजवावा हा ठेचा लागत नाही। त्यामुळे आपण डाग पडेपर्यंत ह्याला परतून घ्यायची आहे। गवारची सुकी भाजी किंवा रस्सेदार भाजी आपण तर नेहमीच करत असतो, पण कधी तुम्ही गवारचा ठेचा केलाय का? मला कमेंट करून नक्की सांगा आणि केला नसेल ना तर एक वेळेस ना तुम्ही गवारचा ठेचा नक्की करून बघा। सगळ्यांनाच आवडेल, तोंडाची चवसुद्धा वाढेल आणि खरंच न खाणारेसुद्धा अगदी आवडीने खातील। गवार आता पूर्णपणे शिजलेली आहे, डागसुद्धा ज्याची पडलेली आहेत। आता आपण ह्याला काढून घेऊया। अजून मी थोडंसं 1 चमचा तेल घातलेलं आहे। आता इथे मी 2 चमचे इतकं शेंगदाणे घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। त्यामध्ये इथे मी 4 ते 5 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। अर्धा चमचा याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे। 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे। आता शेंगदाणेसुद्धा छान असे खरपूस भाजून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता बघा त्याच्यात हलके डाग पडलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला गवारसुद्धा घालून 2 मिनटं परतून घ्यायची आहे। आता गवार घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। लाल तिखट मसालासुद्धा याच्यामध्ये ॲड करायचा आहे। इथे मी 1 चमचा तिखट मसाला घातलेला आहे। तुम्ही जर तिखट मसाला घालणार नसाल तर तुम्ही याऐवजी मिरचीसुद्धा घालू शकता, पण माझ्याकडे आता मिरची नव्हती त्यामुळे मी ते लाल तिखट मसाला घातलेला आहे। मिरची किंवा तिखट मसाला दोघांपैकी एक जरी घातलंत ना तरीसुद्धा ठेचाला चव खूप छान येते। 2 मिनटं ह्याला परतून झाल्यानंतर आता आपण ह्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे खरडून घ्यायचं आहे। तर तुमच्याकडे खलबत्ता असेल किंवा पाठावरवटा असेल ना तर तुम्ही त्याचीसुद्धा ही चटणी बनवू शकता। ठेचा अशा पद्धतीने मी ठेचलात ना तर चवीलासुद्धा मस्त लागतो। आपल्याला हळूहळू करून हे करायचं आहे कारण की गॅसवरती आपण ठेवलेलं आहे। तुमच्याकडे पण पाटावरवंटा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ह्याला थोडंसं जाडसर फिरवलं ना तरी देखील चालेल। मिक्सरमध्ये फिरवताना अगदी बारीक करायचं नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। त्यामुळे ना हा ठेचा चवीला खूप मस्त लागतो। आता आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे 2 मिनटासाठी आणि मस्तपैकी वरून आता कोथिंबीर घालायची आहे। तर तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम झणझणीत आपला हा गवारीचा ठेचा खाण्यासाठी तयार झालेला आहे। गवारीचा ठेचा बारीक करून झाला ना की 2 मिनटासाठी आपल्याला गॅस लावून पुन्हा छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आता आपल्याला गॅस बंद केलेला आहे। त्यानंतर इथे मी लिंबाचा रस घातलेला आहे। तर इथे मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घातलेला आहे, त्यामुळे चवीला ना हा ठेचा एकदम भारी लागतो। पाहिलं ना मंडळी, बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल असा ठेचा तयार होतो। भाकरी बरोबर चपाती बरोबर अप्रतिम लागतो। नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।